हॅलो एव्हरीवन, मी मानसी. आज मी तुम्हाला क्विकमध्ये ब्रशच्या रिगार्डिंग थोडीशी इन्फॉर्मेशन देणार आहे. मी असं ऑब्झर्व केलं आहे, फ्रिक्वेंटली मला ब्रशेसबद्दल खूप जास्त प्रश्न विचारले जातात. क्विकली मला तुम्हाला थोडक्यात इन्फॉर्मेशन द्यायला आवडेल ब्रशेसबद्दल. मी हा जो व्हिडिओ करते तो त्या महिलांसाठी आहे जे जास्ती तामझाम मला मेकअप करत नाहीत आणि त्यांना खूप मिनिमल सामानामध्येच, प्रॉडक्ट्समध्येच सगळं आवरायचं असतं. एका ब्रशमध्ये 2-3 कामं उरकली जातात आणि तेच कुठले ब्रशेस आहेत ते मी तुम्हाला क्विकली सांगते. सो बाय द वे, मेकअपचे खूप सारे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर टाकले आहेत. तुम्हाला जर शिकायचं असेल मेकअप, नक्की जाऊन सगळे व्हिडिओज बघा. आणि काही वेगळे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज हवे असतील मेकअपबद्दल, मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येईन. बाय द वे, मी जे तुम्हाला ब्रशेस सांगणार आहेत ते मार्स ह्या ब्रँडचे आहेत आणि मला याची क्वालिटी खूप आवडली. सो फर्स्ट ब्रश आहे हा. ओके, इथे लिहिलेलं आहे हा फाउंडेशनचा ब्रश आहे. ओके, तुम्ही हाच सेट जर परचेस केला तर तुम्हाला जास्ती डोकं लावायला नाही लागणार. इथे लिहिलेलं आहे त्यांनी की कुठला ब्रश कशासाठी यूज केला जाऊ शकतो. सो हा तुम्ही फाउंडेशनसाठी यूज करू शकता. ह्याचा सेकंड यूज मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते. हा एक ब्रश आहे जो आहे पावडर ब्रश. याने तुम्ही ऑफकोर्स पावडर लावू शकता. आयशॅडो पॅकिंगचा एक ब्रश आहे. हा अजून एक अँग्युलर ब्रश आहे, तसं तिरका असतो म्हणून त्याला अँगल ब्रश म्हटलं जातं. त्यानंतर हा पेन्सिल ब्रश आहे. अजून एक हा क्रीम ब्रश आहे आणि अजून एक ब्रश येतो ह्या पॅकमध्ये जो माझा मिसप्लेस झाला आहे, पण त्याच्या सिमिलर मी तुम्हाला दाखवते. समहाव तो असा असतो, त्याचं सेमच आहे. माझ्याकडे हा वेगळाचा आहे, बट तो जो ब्रश आहे ह्या पॅकमधला तो सेम असाच आहे. तो पण ब्लेंडिंग ब्रश आहे. तिथे असं ब्लेंडिंग ब्रश लिहिलं, आयशॅडो ब्लेंडिंग ब्रश. हे झाले याचे बेसिक यूज. पण आता जेव्हा मी याने फाउंडेशन लावते तर मी ब्लशर पण ह्याच ब्रशने लावते. त्याचं कारण हा माझा ब्लश जिथे मला अप्लाय करायचं आहे त्या एरियामध्ये हा परफेक्ट मावतो. सो मला त्याला असं सरकावर नाही लागत की ॲडजस्ट करून मी ब्लश, इथे मला फक्त असं करायचं आणि माझं ब्लश प्रॉपर लागतं ह्या ब्रशने. हा जो ब्रश आहे पावडर ब्रश, हा ऑफकोर्स ह्याने तुम्ही पावडर लावू शकता, ह्याने तुम्ही डस्टिंग करू शकता. तिसरा यूज असा आहे की मी ह्याने माझं कॉन्टॉर जे आहे ते मी स्प्रेड करते. त्यानंतर हाच ब्रश मी ह्याला असा पकडते आणि याने मी नोज कॉन्टॉरिंग, जॉ कॉन्टॉरिंग आणि फॉरहेड कॉन्टॉरिंग पण करते. हा जो आहे आयशॅडो पॅकिंगचा ब्रश आहे. आयशॅडो पॅकिंग म्हणजे काय, तुम्ही जर ग्लिटर वगैरे अप्लाय करताय किंवा तुम्हाला एखादा आयशॅडो असं पॅक करायचं आहे जागेवर, तर तुम्ही हा ब्रश यूज करू शकता. पण मी ह्या ब्रशने कधी नोजवरती कॉन्टॉरिंग पण करते किंवा माझी सवय आहे की मला माझ्या ब्राऊजच्या आजूबाजूला किंवा लिप्सच्या आजूबाजूला कन्सिलर अप्लाय करायला लागतं लाईनमध्ये, तर मी त्यासाठी हा ब्रश यूज करते. किंवा मी हा ब्रश कधी माझ्या डोळ्यांच्या खाली जर मला जास्ती स्मोक द्यायचं असेल तर मी हा स्मज करायला पण यूज करते. तर ह्या ब्रशचे ऑलमोस्ट 3 यूजेस आहेत. त्यानंतर आहे हा अँग्युलर ब्रश, ज्याने ऑफकोर्स फर्स्ट यूज हा आहे की याने तुम्ही आयब्रोज फिल करू शकता. सेकंड यूज हा आहे तुम्ही याने लायनर पण लावू शकता. मी ह्याच ब्रशने काजळ पण लावते. मी काजळ डायरेक्ट कधीच अप्लाय करत नाही. इनफॅक्ट मी कधी काजळ पेन्सिल अप्लायच करत नाही. मोस्टली मी जे आहे ते ह्या डब्बीतलं माझं लायनर प्रॉडक्ट यूज करते ॲज अ काजल आणि मी ते ह्या ब्रशने करते. डोळ्यांचे डिटेलिंग्स मी ह्या ब्रशने करते. त्यानंतर हा जो सिमिलर एक ब्रश आहे तो ब्लेंडिंगसाठी यूज केला जातो. त्याने तुम्ही इथे ब्लेंड करू शकता. तुमच्या आयशॅडोज मर्ज करण्यासाठी छान मदत होते. तुम्ही जर एखादा वेगळा ब्रश घेत असाल आयशॅडोजसाठी तर असा घ्या, त्याचा व्हॉल्यूम हा जो आहे तो जास्ती असला पाहिजे, कारण त्याने ब्लेंडिंग खूप छान होते. दुसरा आहे हा पेन्सिल ब्रश. आईजच्या वरती जर मला स्मोकी आईज, जे मी लायनरने करते स्मोकी आईज, तर आता मी तुम्हाला इथे दाखवते. जर मला इथे स्मोक द्यायचा असेल तर मी हा ब्रश यूज करते. सो ह्याने खूप छान स्मोकी आईज क्रिएट करता येतात. हा नसला तरी जास्ती फरक नाही पडत तसा, पण आहे तर तुम्ही हा स्मोकी आईजसाठी यूज करू शकता. तिसरा म्हणजे
हा असा ब्रश आहे. आता तुम्हाला कळलं असेल याच्यावर जे प्रॉडक्ट लागले, लिपस्टिक ब्रश आहे हा. याने लिपस्टिक अप्लाय करण्याचं अजून एक कारण माझं असं आहे की याने अ, खूप मिनिमल प्रॉडक्ट तुमच्या लिप्सवर अप्लाय होते आणि तसे पॉपअप नाही होत. सो मला मिनिमल लिपस्टिक्स आवडतात. मी बिल्डअप करत राहते जसं मला आवडेल. पण फर्स्ट लेअर माझी ह्याने असते मिनिमल. आणि मोस्टली काय होतं ना, आपल्याकडे प्रत्येक रंगाचं लिप लायनर नसतं. पण कधी-कधी त्याच जो आपल्याला लिप लायनर करायचा आहे, त्या रंगाची लिपस्टिक कधीतरी असते, म्हणजे नूड लिपस्टिक्स. तर मी ह्या ब्रशने ती नूड लिपस्टिक घेऊन माझ्या लिप्स लाईन करते. हा त्याच्यासाठीच मी फक्त यूज करते लिपसाठी आणि नथिंग एल्स. तर हा एक ब्रश आहे. हा परफेक्ट ब्रश मी म्हणते याला. हा मला खूप आवडतो. ह्याचं कारण असं की ह्याने तुम्ही कन्सिलर अप्लाय करू शकता. फाउंडेशन पण मी ह्यानेच असं कधी-कधी डॉट्समध्ये अप्लाय करते. हा मी कॉन्टोर लाईन्ससाठी गालावरती अप्लाय करते. फॉरहेडवरती पण याने मी कॉन्टोर अप्लाय करते. त्यानंतर मी हाच ब्रश हायलायटर लावण्यासाठी अप्लाय करते. तर तो हा एक ब्रश येतो त्या सेटमध्ये, ज्याने तुम्ही कन्सिलर अप्लाय करू शकता, फाउंडेशन स्प्रेड करून घेऊ शकता आणि हायलायटर आणि कॉन्टोरिंग करू शकता. सो 4 युजेस आहेत ह्या ब्रशेस. सो हे असे 3, 4, 5, 6 ब्रशेस असणं पण इनफ आहे. त्यातल्या त्यात जर मी तुम्हाला सांगितलं की असलेच पाहिजे नसलेले असे कुठले ह्या सगळ्यांपैकी ब्रशेस आहेत, तर फाउंडेशन ब्रश एक आहे, एक पावडर ब्रश आहे. त्यानंतर एवढे सगळे आयशॅडोजसाठी ब्रशेस घेणं वर्थ नाही वाटत असेल तुम्हाला, तर तुम्ही एकच फ्लफी आयशॅडो ब्लेंडिंग ब्रश मिळतो तो घेऊन येऊ शकता. हे 3 ब्रशेस मला वाटतं जास्ती इम्पॉर्टंट आहेत रादर दॅन एनिथिंग. सो हे 3 ब्रशेस माझ्या मते असलेच पाहिजेत तुमच्याकडे. ॲडिशनल मी सांगेन एक अँग्युलर ब्रश पण ठेवा. त्याने आयलायनर लावू शकतो, ब्राउज करू शकतो, लिप लायनर पण करू शकतो याच ब्रशने. 4 ब्रशेस मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुमच्याकडे असलेच पाहिजे. ह्या प्रॉडक्टची तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिंक म्हणून टाका. मी तुम्हाला नक्की लिंक शेअर करेन. खूप छान सॉफ्ट ब्रिसल्स आहेत आणि आणि बिगिनर फ्रेंडली हे किट आहे. सो तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कशी वाटली, तुम्हाला युजफुल वाटते का, हे मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा. आणि अजून तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओज हवेत तेही मला कळवा. आणि कुठल्या टॉपिक्सवरती तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी हेही मला कळवा. मी नक्की तुमच्यापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन इन डिटेल पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा चॅनलला. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत पण शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या टॉपिकसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.